राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. शेतकरी बंधूंनो, आमच्याकडे हायटेक टेक्नॉलॉजी मशिनरींचा वापर करून नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे ऑर्डरप्रमाणे खात्रीशीररित्या उत्तम गुणवत्ता व दर्जेदार क्वालिटीत तयार करून घरपोच मिळते. शेतकऱ्यांच्या विश्वसनीय व हमखास उत्पादन देणाऱ्या बियाण्यांचे व रोपांचे BL गांजवे अँड कंपनीच्या मळगंगा ॲग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या. तसेच मुंबई, पुणे, नाशिक, ओतूर, नारेगाव, संगमनेर, चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची, गवार, भोपळे, दोडके, कोबी, फ्लॉवर, कारले, शिमला मिरची, वांगी त्या सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते. आमचा पत्ता मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी, साकूर फाटा जवळच, पिंपळगाव देपा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे पाटील. मोबाईल नंबर 7507354521. आत्ताची सर्वात मोठी बातमी घारगाव येथून येते. महसूल अधिकाऱ्यांमध्ये सर्व काय आलबेल सुरू असताना घारगाव पोलिसांनी अवैध वाळू तस्करीवर कारवाईचा बडगा उगारला आहे. संगमनेर तालुक्यातील पठार भागातील मुळा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर राजरोसपणे अवैधरित्या व विनापरवाना वाळू उपसा व वाहतूक सुरू आहे. अशातच घारगाव पोलिसांनी पुन्हा एकदा नांदूर खंदरमाळ गावाजवळील येठेवाडी शिवारात शुक्रवार दिनांक 26 जून रोजी रात्री 10:30 सुमारास एक अवैधरित्या व विनापरवाना वाळू वाहतूक करताना डंपर आढळून आल्याने त्याच्यावर कारवाई करत 2 जणांवर गुन्हा दाखल केला असून एकूण 10,24,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र महसूल अधिकाऱ्यांमध्ये सर्व काय आलबेल सुरू असून घारगाव पोलिसांनी वाळू तस्करीवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामुळे महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. पठार भागातील मुळा नदी पात्रालगत मांडवे बुद्रुक व मांडवे खुर्द, जांबूत बुद्रुक व जांबूत खुर्द, येठेवाडी, अकलापूर, पोखरी, घारगाव, कोठे बुद्रुक, कोठे खुर्द, बोरबन, तांगडी अशा परिसरातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा होत असून येथील तलाठी व सर्कल सजेवर हजर नसतात. सर्व काही माहीत असताना देखील आलबेल असल्याचे चित्र दर्शवतात. यातील काही महसूल अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने वाळू तस्करीला सुगीचे दिवस आले आहे, तर या गोरखधंद्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांचे हात बरबटले आहे. अशातच पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांना गोपनीय बातमीदारामार्फत विनापरवाना अवैध गौण खनिज वाहतूक बाबत माहिती मिळाली. बोरसे यांनी तात्काळ पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर, राजेंद्र कोरडे, सुभाष बोडखे यांना सदर ठिकाणी जाऊन खात्री करून कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित केले. त्यासाठी त्यांनी सोबत 2 पंचांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले. रात्री 10:30 सुमारास पांढऱ्या रंगाचा डंपर येताना दिसून आल्याने त्यास रस्त्याच्या कडेला थांबण्याचा इशारा केला. चालकाने डंपर रोडला थांबवला. त्यामध्ये गौण खनिज वाळू मिळून आली आहे. सदर डंपरवरील चालक गौण खनिज वाळू वाहतुकीचा परवानाबाबत विचारले असता त्याने परवाना नसलेबाबत सांगितले व सदरचे गौण खनिज वाळू हे बेकायदेशीररित्या चोरून वाहतूक करत असल्याचे लक्षात आल्याने 2 पंचांसमक्ष गाडीचा व वाळूचा पंचनामा केला. तर गाडीमध्ये 24,000 रुपयांचे एकूण 4 ब्रास गौण खनिज वाळू मिळून आली. तसेच 10 लाख रुपये किमतीची एक पांढऱ्या रंगाचा टाटा कंपनीचा 1618 डंपर क्रमांक MH04 HS 2300 नंबरची गाडी मिळून आली. असा एकूण 10,24,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अवैध गौण खनिज बाबत डंपरचे चालक यांना विचारणा केली असता सतीश राजाराम वाडगे हे असे त्यांनी नाव सांगितले. त्यांनी सांगितले की ज्ञानेश्वर उर्फ माऊली भाऊसाहेब लेंडे यांनी सदरचे गौण खनिज मुळा नदी पात्रातून भरून आणण्याबाबत सांगितले होते. डंपर चालकास ताब्यात घेऊन घारगाव पोलिसांनी डंपर घारगाव पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांच्या फिर्यादीनुसार डंपर चालक सतीश राजाराम वाडगे, वय 28 वर्ष, राहणार येठेवाडी, तालुका संगमनेर, ज्ञानेश्वर उर्फ माऊली भाऊसाहेब लेंडे, राहणार खंदरमाळ, तालुका संगमनेर यांच्या विरुद्ध घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महसूल विभागाचे काही अधिकारी व वाळू तस्कर यांच्या संगनमताने वाळू तस्करीचे मोठे रॅकेट सुरू आहे. सर्वसामान्य नागरिक व शेतकरी यांच्यावरती दादागिरी करत अन्याय केला जातोय. वाळू तस्करांच्या संघटित गुन्हेगारीने सर्वसामान्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गोरखधंद्यावर जाणीवपूर्वक कारवाई न करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांतून उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, घारगाव. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.